श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. एक नौकर पायी वारीने अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार असतो. हे जेव्हा त्याच्या मालकाला कळते तेव्हा त्याला विचार येतो की आपण त्याच्याजवळ काहीतरी स्वामी सेवा म्हणून द्यावे. मग तो मालक नोकराजवळ जातो व त्याच्याजवळ 100 रुपये देतो व म्हणतो, हे 100 रुपये स्वामींच्या चरणी ठेव व माझा त्यांना नमस्कार सांग. नोकर ते पैसे घेतो व पायी वारीसाठी निघतो. रस्त्याने जाताना त्याला अनेक भक्त अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाताना दिसतात. काही भक्त तर बिना चप्पलचे असतात, तर काही 2-2 दिवस उपाशी पोटी होती. मग त्याला विचार आला की यांना काहीतरी खायला द्यावे, पण त्याच्याकडे स्वतःचे पैसे नव्हते. पण मालकाने दिलेले 100 रुपये होते हे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्वांना एका हॉटेलमध्ये जेवू घातले व त्याचे बिल 90 रुपये आले. मग तो ते बिल देतो व शिल्लक राहिलेले 10 रुपये खिशात ठेवतो. सर्वजण पोटभर जेवले याचा त्या नोकराला खूप आनंद होतो. नंतर पुन्हा ते सर्वजण अक्कलकोटच्या दिशेने चालायला लागतात. अक्कलकोटला पोहोचल्यावर स्वामींचे दर्शन घेतो व ते शिल्लक 10 रुपये स्वामींच्या चरणावर अर्पण करतो. इकडे मालकाच्या स्वप्नात साक्षात स्वामी येतात व म्हणतात, तुझे 90 रुपये मी स्वीकार केले. माझी कृपा तुझ्यावर कायम राहील. सकाळी झोपेतून उठल्यावर मालकाला खूप आनंद होतो. आपला नोकर खूप इमानदार आहे. त्याने आपण दिलेले पैसे स्वामींच्या चरणी अर्पण केले. पण बाकीचे 10 रुपयाचे काय केले असेल असा प्रश्न त्याला पडतो. नोकर जेव्हा येतो तेव्हा त्याला विचारतो, तू 90 रुपये स्वामींच्या चरणी अर्पण केले, मग 10 रुपये कुठे खर्च केले? त्यावर नोकर आश्चर्यचकित होतो व म्हणतो, तुम्हाला कसे कळले? मी तर फक्त 10च रुपये स्वामींच्या चरणी ठेवले आणि 90 रुपयाचे भक्तांना जेवण जेवू घातले. तेव्हा मालकाला एकच कळले, भक्तांना जेवू घातलेले 90 रुपये स्वामींनी स्वीकार केले होते आणि 10 रुपये स्वामींच्या चरणी ठेवलेले त्याचे काहीच मूल्य नव्हते. त्यामुळे गरजू लोकांना नेहमी मदत करा आणि उपाशी लोकांना नेहमी अन्नदान करा. भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहील. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.